कांद्याच्या सतत घसरणाऱ्या दरांवरून काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पिंपळगावात मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला। यावेळी विखे पाटलांनी शेतकऱ्यांना मंत्रालयावर कांदा फेकून मारण्याचं आवाहन केलं। तब्बल 3 ते 4 तास रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला, त्यामुळे संपूर्ण वाहतूक निफाड मार्गे वळवण्यात आली होती। कांद्याच्या घसरत्या दराची दखल घेऊन सरकारनं तातडीने उपाय योजण्याची मागणी करण्यात आली। बजेट अधिवेशनामध्ये नांदेडच्या एका शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर आत्महत्या केल्याची पहिली घटना आहे। आता मंत्रालयासमोर शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो त्याच्यानंतरही सरकारला जाग येत नाही। आणि आज जे चित्र आपण पाहताय नाशिक जिल्ह्यामध्ये काही शेतकरी काही कोणी धरून आणलेलं नाहीये। आज 2 रुपयाने 1.5 रुपये किलो कांदा विकला जातोय। आमची जी मागणी होती, मात्र कांद्याच्या निर्यातीकरता जे अनुदान द्यायला पाहिजे ते सरकार देत नाही। पण एकूणच सरकारची जी भूमिका आहे पूर्णतः शेतकरी विरोधी आहे, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारी आहे आणि म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागेल। शेवटी महात्मा गांधींनी जसं मीठ उचललं तसं असं लोकांना कांदा उचलावा लागला, कारण का हे सरकार बेशुद्ध पडलंय, अस्वस्थ अवस्थेत आहे आणि कांदा हा तसा अपायकारक नाही ना, उपायकारक आहे। आपल्याला चरक संहितेतनं कळतं कांद्याचं वैद्यकीय महत्व। ते वैद्यकीय महत्व या मंत्रिमंडळात आता समजून देण्याची गरज आहे, कारण का ते चरक संहिता आणतायत ना, अंमलात आणतायत आणि त्यामुळे इथल्या गरीब शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा टाकणं, रस्तो वाया घालवणं, त्याच्यापेक्षा त्यांच्या नाकाला जाऊन लावला तर कमीत कमी बेशुद्ध पडलेलं सरकार शुद्धीत येईल आणि जनता काय म्हणते हे त्यांच्या लक्षात येईल।